विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल. उपकार कार्ये नारी नार नारी नार, कार्ये नारी नार नारी नार, श्री ज्ञानदेव चरणी नमो. सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो. सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो. सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो. सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर. उपजोनिया पृथ्वी काला खाऊ दे बात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही करायचे. प्रस्तुत कीर्तनोक्ती सेवेसाठी घेतलेला आपण जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा सर्वांच्या पाठांतरातील आणि नेहमी आपल्या ऐकलेलं जायचे चिंतन यावरती काल्याचं असा आपण घेतलेला आहे. तसं मला गाव नवीन आहे, मी मूळचा लातूरचा. आणि तात्याने मला फोन केला, म्हटलं येतो. म्हटलं तात्याचा संपर्क कसा म्हणाल तुम्ही? तर राधिका आणि मी एकत्र कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये पुणे युनिव्हर्सिटीमध्ये MA संगीत करण्यासाठी होतो. तिथून आमची अशी ओळख झाली. मग ती म्हटली कीर्तन करशील का? मी म्हटलं चालते. म्हटलं काय त्याला तसं दौंडलाच होतो मी. आणि सध्या सगळे कीर्तनकार थपीलच पडून आहेत मला, कोरोनामुळे सगळे थपीलच आहेत काय ना. त्याच्यामुळे म्हटलं चालते, म्हणजे काय हरकत नाही. म्हटलं आपण करूच म्हणलं. आणि नियमामध्ये असेल तर आपण काय हरकत नाही. आणि आपलं सगळं नियमामध्ये जाईल व्यवस्थित. त्या ठिकाणी मग आलो आणि कीर्तनाला सुरुवात झालेली आहे चांगल्या प्रकारे. तुम्ही एकदम फ्रेश मूडमध्ये पण आहात मला माहिती आहे. प्रसंग असा आहे की काल्याचं कीर्तन अल्पसा परिहार म्हणजे असा की 28 वर्ष होता त्या. हे आपलं सप्त्याचं 28 वर्ष. आणि तुम्ही परंपरा टिकवली आहे त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. परंपरा तुम्ही टिकवली, नाहीतर काही ठिकाणी बंद झालेत मला सप्ते कोरोनामुळे. पण तुम्ही भजन आपलं करून जागर वगैरे भोजन वगैरे सगळं भोजन पंक्ती करतो त्यामुळे चांगला आनंद आहे. आणि असं तुम्ही दिव्य कार्य चालू ठेवला त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. प्रस्तुत अभंगामध्ये असा विषय आहे की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की उपजून या पुढती काला खाऊ दहिबा. बरं का, महाराज म्हणतात की आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आणि पुन्हा पुन्हा काल्याचं सेवन करू, किंबहुना आम्ही काला सेवन करण्यासाठीच वैकुंठातून येऊ, असा प्रतिपाद्य विषय आहे. सांगायचं संप्रदायाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर वारकरी संप्रदायामध्ये नियम घालून दिलेले आहेत. ते असं की इतर कीर्तन आणि काल्याच्या कीर्तनाला एक आगळं वेगळं स्थान आहे वारकरी संप्रदायामध्ये. तुम्हाला माहीतच असेल, तुम्हाला आता जवळपास सगळ्यांना माहीत असेल की काला झाला म्हणजे झाला. आता जुनी मुवाला करतात त्या काय ते विनोद करायचे बघा, काय काला झाला हाला पुन्हा गावात आला का आला असो. पण काल्याचं महत्व वेगळंच आहे महाराज. कसं सांगायला गेलं तर मंदिराच्या परिसराचं वर्णन वेगळं, मंदिरामधलं वर्णन वेगळं बरं का. पण मंदिरावरती कळसाचं वर्णन केलं की ते परिपूर्ण झालं. तसं सप्त्यामध्ये काल्याचं कीर्तन झालं की म्हणजे परिपूर्णत्वाला गेलं बरं का. माऊली ज्ञानेश्वर पण महाराज माऊली सांगतात की मंदिरावरती कळस असला की समजायचं मंदिर हे पूर्ण झालेलं आहे बाबा. यज्ञामध्ये आहुती दिली की यज्ञ हा पूर्ण झालेला आहे समजायचं. हां बरं, गंगा एकदा समुद्राला मिळाली की समजायचं गंगेचं पूर्णत्व झालं बाबा. हां आता गंगा निघाली गंगोत्री म्हणून, ती तर एकदम छोटीशी आहे महाराज.
ते पुढे निघाली. पुढे निघाल्यास आपल्या मनात प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. कुठे गेली है ना? पुढे मग बद्रीनाथला आली, पुढे कुठे गेली केदारनाथला आली, पुढे कुठे गेली ओडिसामध्ये गेली, पुढे कुठे आसाममध्ये, त्याच्या पुढे गंगा कुठे गेली पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन गंगा मिळाली बरं का. मग आता तिला गती आहे का नाही. समुद्रात गेली म्हणले की तिची गती खुंटीत झाली महाराज. म्हणून समुद्र मापक प्रविशयंती यद्वत. एकदा समुद्रात गेली गंगा की पुन्हा विचारायचं नाही कुठे गेली है ना. त्याच्यामुळं गंगा समुद्रात गेली. तसं काल्याचं कीर्तन झालं की आमच्याकडे पंगत म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात पंगतच. हा काही ठिकाणी भंडारा म्हणते बरं का. आता मग ती खंडोबाचा आहे का कशात आहे असं विठाला तर असं आगळं वेगळं वारकरी संप्रदायाच्या नियमानं काल्याच्या कीर्तनाला महत्व आहे. आणि काल्यामध्ये आता मग तुम्ही म्हणाल की काय देवाचं चरित्र वर्णन करायचं बरं का. आता देवाचं चरित्र वर्णन करायचं पण देवाने तर अगदीच अवतार घेतले. अनंत बरं का. काय अनंत अवतार ऋषी भक्ता कारणे ऋषी भक्ता अनंत अवतार घेतले. मग महाराज कोणत्या देवाचं चरित्र वर्णन करायचं असा प्रश्न निर्माण होतो काल्यामध्ये बरं का. काला कशासाठी का असतो ते महत्व आपल्याला कळालं. काल्यामध्ये काय विषय असतो तर भगवंताचं चरित्र वर्णन करायचं. बरं कोणत्या भगवंताचा अनंत अवतार घेतले. आता भागवतामध्ये 24 अवतार सांगितले भगवंताचे. भागवतात 24 अवतार आणि आपल्या संत मालिकेमध्ये 10 अवतार सांगितले. मत्स्य मत्स्य वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध कल्की असे. आता एखादी राहिला असेल तर तुम्ही घरी जाऊन बघून घ्या बरं का. असे 10 अवतार आपल्या संत मालिकेत सांगितलेले आहेत. बरं 10 अवतारापैकी पण कोणत्या देवाचं बरं का असा प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे. मग त्याचं गर्ग संहितेमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. गर्ग ऋषींनी ते देवाच्या अनंत अवताराचं 6 अवतारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे बरं का. अंश आवेश कला पूर्ण आणि पूर्णतम. पहिले 4 सोडून देऊ आणि पूर्ण आणि पूर्णतम मध्ये कोणते अवतार येतात याचा विचार करतो आपण. आता पूर्ण अवतार म्हटलं तर तुम्हाला 2 गोष्टी म्हणजे समजावून सांगतो की पूर्ण आणि परिपूर्णतम याच्यात काय फरक आहे. पूर्ण अवतार म्हणजे काय सामर्थ्य आहे देवाकडे सामर्थ्य आहे पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही याला म्हणायचं पूर्ण अवतार बरं का. आणि सामर्थ्य पण आहे आणि स्वातंत्र्य पण आहे याला म्हणायचं परिपूर्णतम अवतार. विठाला तर पूर्ण अवतार हा रामप्रभूंचा आहे. तुम्ही म्हणाल कसं काय बरं का. तर रामप्रभूंना सामर्थ्य आहे महाराज. रामप्रभूंना सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही बरं का. तात्या रामप्रभूंना वाटत नव्हतं का आणि म्हणजे त्यांनी काय रावणाला मिशीला धरून आणून मारला असं सामर्थ्य होतं की होतं ना. रावणाच्या मिशीला धरून इथं आणून मारले असते हो रामप्रभूंनी. तसं नाही केलं महाराज बरं का. एकच पत्नी आयुष्यभर पूर्ण अवतार कार्य एकच पत्नीवरती अनेक पत्न्या करू शकले नसते का. अहो साध्या गावातल्या माणसाला 2-3 बायका असतात. आमच्या गावात आहेत बरोबर तुमच्या गावात ते तर देव होता बरं. त्यांच्या वडिलाला पण 3 पत्न्या होत्या. आज राजा रघुवंशाची परंपरा बघितली तर अनेक पत्न्या होत्या महाराज प्रत्येक राजाला. परंतु रामप्रभूंनी तसं केलं का नाही एकच पत्नी. कारण रामप्रभू काय म्हटले माहितीये का बोलीला वाल्मिक पैसेची करते आणि वरतून दाविल नावामध्ये बरं का. मग कुंजतम राम रामेती मधुर मधुराक्षरम अरुह्य कविता शाखाय वंदे वाल्मिकी कोकिल. म्हणजे वाल्मिक ऋषीने जे लिहिलेलं आहे बाबा ते मला वंदनीय आहे. मला त्याच्यात बदल काही करता येत नाही. म्हणून रामप्रभूकडे सामर्थ्य होतं पण महाराज स्वातंत्र्य होतं. त्यामुळे रामप्रभूंचा अवतार हा पूर्ण बरं का. रामायण आता कधी निर्माण झालं. आता कलियुग चालू होऊन 5000 वर्ष झाले. द्वापर युगाचं वय 8,64,000 बरोबर आहे ना. हा म्हणून नका. त्याच्या अगोदर त्रेतायुग आणि त्रेतायुगामध्ये रामप्रभूंचा जन्म झाला. रामप्रभूंच्या जन्माच्या अगोदर 12,000 वर्ष अगोदर वाल्मिक ऋषींनी हे रामायण तयार केलेलं आहे बाबा. तेव्हापासून देवाला तर बदलता आलंच नाही आणि मी कुणाला बदलता आलं नाही. कोणीच बदल केला नाही. आता बरेच जणांनी आपल्या मातृभाषेमध्ये रामायण वेगळे लिहिले
108 प्रकारचं रामायण आहे म्हणून वेगळे वेगळे लिहिले, पण त्याच्यात कोणीच बदल केला नाही बरं का. म्हणून ते वंदनीय आहे. रामप्रभूंना भगवंताला ते वंदनीय होतं, त्याच्यामुळे रामप्रभूंनाच बदल करता आला नाही. म्हणून हा देवाचा अवतार हा पूर्ण आहे, रामप्रभूचा अवतार हा पूर्ण आहे आणि श्रीकृष्ण भगवंताचा हा अवतार परिपूर्णतम आहे बरं का. आता कसा म्हणाल तर सांगतो. देवाला स्वातंत्र्यही आहे बरं का आणि सामर्थ्यही आहे. देवाला स्वातंत्र्य आहे बरं का. सामर्थ्य एक सांगतो तुम्हाला. देवाला स्वातंत्र्य आणि सामर्थ्य कसं आहे एका छोट्याशा दृष्टांतमध्ये सांगतो तुम्हाला. कुरुक्षेत्रावरती युद्ध चालू होतं बरं का. देवानं कसा निर्णय घेतला बघा. युद्ध चालू होतं, पण युद्धामध्ये देवाचं काय म्हणणं होतं, मी शस्त्र उचलणार नाही. पण वेळ प्रसंगी उचललं का नाही, याला म्हणायचं स्वातंत्र्य आणि सामर्थ्य. विठाला म्हणून देवाकडे दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून गर्ग संहितेमध्ये त्याचं वर्णन आलंय की परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण ज्ञानेव हि एक कार्यार्थम आगत्यम कोटी कार्यम चकार. काय म्हटलं, एक कार्य करण्यासाठी भगवान तिथं मृत्यू लोकामध्ये आले आणि अनंत कोटी कार्य करून ठेवली महाराज देवानी. म्हणून त्याला म्हणायचं श्रीकृष्ण ज्ञानेव हि, म्हणजे दुसरा कोणीच नाही बाबा, फक्त आणि फक्त परिपूर्णतम अवतार असणारा श्रीमंत आपले जगद्गुरु भगवान परमात्मे आहेत. त्याच्यामुळे हा भगवंताचा अवतार परिपूर्णता आहे. हे तर ठिकाणी आपल्याला स्पष्ट झालं की देवाचा अवतार हा परिपूर्णता. म्हणून या कीर्तनामध्ये कोणाचं चरित्र वर्णन करायचं तर बाबा श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र वर्णन करायचं. चरित्र ते उच्चारावे. कुठलं केले देवे गो चरित्र ते उच्चारावे. पण देवाचंच का तर विशेष त्याला परिपूर्णतम आहे. आणि असं जर चरित्र आपण श्रद्धापूर्वक अंतःकरणाने श्रवण केलं महाराज तर त्याचं फळ काय आहे भागवतामध्ये सांगितलेलं आहे. ये यत देव देवस्य विष्णू कर्माणी जन्मचे, म्हणजे भगवंताच्या जन्मकर्माचं जर चिंतन आपण श्रद्धापूर्वक अंतःकरणाने श्रवण केलं तर त्याचं फळ सर्व पापाय प्रमुचिते, म्हणजे आपण जे काही पाप केलेले आहेत बाबा आपल्याकडून जे पाप होते असं कोण आहे का ज्यानं पापच केलं नाही आपल्या जागी नाही. सगळ्यांनी थोडं थोडं काही ना काही होतच असते बाबा, कारण आपल्याकडून होतच असेल. त्याच्यामुळं भगवंताचं चरित्र वर्णन आपलं उच्चारण केलं की आपलं सर्व पापातून मुक्ती मिळते. बरं आता आणखी चरित्राचा उच्चार करायचा का चरित्राचा आचार करायचा का विचार करायचा, बरोबर आहे. तर संतांनी सांगितलेलं आहे की बाबा चरित्राचा उच्चार करायचा, फक्त आचार तर करायचाच नाही, विचार तर करायचाच नाही. कारण आपल्याकडे सामर्थ्यही नाही स्वातंत्र्यही नाही आहे ना, आपल्याकडे काहीच गोष्टी या दोन गोष्टी नाही. त्याच्यामुळे हे भगवंताच्या चरित्राचा फक्त आणि फक्त उच्चार करायचा. बरं या ठिकाणी आपल्याला काल्याच्या कीर्तनाचं महत्त्व कळालं, काल्याच्या कीर्तनामध्ये विषय काय असतो हे पण कळालं बरं का. म्हणून महाराज काय म्हणतात, असा परिपूर्णतम काला खाण्यासाठी महाराज काय म्हणतात की आम्ही बाबा वैकुंठातून येऊ बरं का, उपदुनिया पुढे येऊ म्हणतात. या ठिकाणी आता 4 प्रश्न निर्माण होतात बरं का. येणारे कोण आहे, येणारे कोण आहे, बरं नेमकं कुठून येणार आहे, नेमकं कुठं येणार आहे, आणि नेमकं कशासाठी येणार आहेत, या 4 प्रश्नाचं उत्तर अभंगाच्या पहिल्याच्या
प्रश्नाचं उत्तर याच्यात दडलेलं आहे. उपजून या पुढे व काला बहुदैवात. पहिला प्रश्न होता येणारे कुठून? वैकुंठातून, बरं का. दुसरा प्रश्न होता नेमकं कुठे येणार आहे? तर मृत्यू लोकामध्ये येणार आहे. आणि येणार आहेत ते कोण आहेत? गोपाळ वेशातील जगद्गुरु तुकाराम महाराज हे आहेत, बरं का. आणि चौथा प्रश्न आहे कशासाठी येणार आहेत? तर काला खाऊ दहीभात, बरं का. हा काला सेवन करण्यासाठी तुकाराम महाराज वैकुंठातून इथं खाली मृत्यू लोकात येणार आहेत. मग आता असं कीर्तनामध्ये प्रश्न निर्माण होत आला आणि महाराजांना विचारला की महाराज तुम्ही म्हणताय वैकुंठातून येणारे म्हणताय, या मृत्यू लोकामध्ये येणारे म्हणताय, पण वैकुंठात काला नाही का? वैकुंठात काला नाही का? आता वैकुंठ म्हणजे तर सगळं काही आहे तिथं, वैकुंठात काला नाही का? तर देव म्हटले बाबा, महाराज म्हटले की सगळं काही वैकुंठात आहे, पण वैकुंठी तो ऐशी नाही. या भागाच्या दुसऱ्या चरणात वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. बाजारातून जर एक बैल ह्या बाजारात घेतला आणि एक बैल त्या बाजारात घेतला, बरं का, आणि त्यांना जर झुकलं तर दोन्ही बुजत आहेत बघ, नीट चालत नाही. तसं मीही नवीन आहे, तुम्ही मी नवीन आहे, त्याच्यामुळं मला बी मला आपलं काय व्यवस्थित चालले काय, बरं का. विठाला वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काढायचे, बरं का. तुकाराम महाराज म्हणले की बाबा वैकुंठात काय सगळं काही आहे महाराज, पण वैकुंठी तो ऐसे हा काला वैकुंठात नाही, बरं का. मग आता श्रोते काय तुकाराम महाराज पुढचे का साधे होते का? आपल्यासाठी होते का? नाही. प्रश्न विचारायचे महाराज, बरं का. एवढे विद्वान श्रोते पण तसेच. महाराज सांगायला घेतात, महाराज म्हणले वैकुंठात काय काय आम्हाला सांगा तरी, बरं का. आम्ही तर वैकुंठ काही पाहिलं नाही बाबा, बरं का. आणि आपण लिहितो बघा वैकुंठवासी, काय स्वर्गवासी, कैलासवासी, त्याच्यात नरकवासी असं लिहित नाही, पण तिथं मी कोणी तर जातेच ना सगळे नाही. हा, तर महाराजांना प्रश्न केला की महाराज वैकुंठात काय काय आहे? बरं, महाराज म्हणले बघा वैकुंठात काय काय सांगू का? तर त्याच्यासाठी आमच्या नाथबाबांनी भागवतात वर्णन केलेलं आहे बघा. काय म्हटले? देवी चैतन्याचे निश्चिते मुसावणी श्री भगवंते वैकुंठ रचिले तेथे निज सामर्थ्य नांदावया. काय म्हटले नाथबाबा? चैतन्याचं मुसमुशीत असं भगवंताचं चैतन्य कुठं आहे? तर वैकुंठामध्ये आहे, बरं का. आणि वैकुंठ हे स्वतः भगवंताने रचलेलं आहे बाबा, निज सामर्थ्य नांदावया, बरं का. मग महाराज म्हटले आणखी काय? सोलीला सगुण साकार, बरं का. सुकुमार अति सुंदर, हा घनश्याम मनोहर मूर्ती चिन्मात्र चोखडी अशी महाराज सगुण लीला साकार अशी मूर्ती प्रत्यक्षात देवाची तिथं आहे, बरं का. ते वैकुंठ पाहता साचार, बरं का. अवघे चतुर्भुज नर, काय तिथं जे कोणी आहेत सगळे चतुर्भुज झालेले आहेत. आणि घनश्याम पितांबरधर, पितांबरधारी देव हा शंखचक्र अवघ्यासी, त्या देवाने सगळ्यांना शंखचक्र अवघ्याला देऊन टाकलेलं आहे. बरं आणखी काय म्हणतात? तर विशेष म्हणजे महत्वाचं काय वैकुंठात, बरं का. ते तर नाही आधी व्याधी, नाही विषय वार्ता उपाधी, बरं का. ते तर नाही आधी व्याधी. आधी व्याधी म्हणजे कळलं? आधी व्याधी म्हणजे बीपी, शुगर, काय आपलं जे व्याप आपल्या मागे लागलेले आहेत ना, तसली व्याधी तर तिथं नाहीच वैकुंठात, बरं का. हा, आणि विषयाचं तर चिंतन महाराज येत तर नाहीच मनात, पण कानावर सुद्धा काही पडतच नाही असं वैकुंठ.
तिथं स्त्री पुरुष समान बुद्धी हे जाण त्रिशुद्धी उद्धवाला भगवान सांगतायत. याचं वर्णन नाथ बाबा एकनाथ भागवतात करतायत की वैकुंठात हे सगळं काही आहे. मुसावणी चैतन्य असं मुसमुशीत असं भगवंताचं चैतन्य आहे. सोलीला सगुण साकार भगवंताची मूर्ती आहे महाराज. तिथं सगळं 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 वैकुंठात. पण वैकुंठात ऐशे नाही बाबा. कैसे वैकुंठी तो ऐशे नाही, काला नाही बाबा. मग काय श्रोते काय म्हणले, ठीक आहे म्हणले महाराज तुम्ही सांगताय बरोबर आहे म्हणले. हा वैकुंठात नाही ठीक आहे असू द्या, पण वैकुंठाच्या जरा खाली आलं की ब्रह्मलोक आहे, तिथं तर काला असेल ना. महाराज म्हणले अरे वैकुंठात नाही मग ब्रह्माकडे कसं असेल. हा बापाकडेच नाही पोराकडे कुठून येणार आहे ना. त्याच्यामुळं ब्रह्मलोकात पण नाही. मग हे आता श्रोते बी असे होते महाराज मग ठीक आहे वैकुंठाचं सांगितलं तुम्ही काय काय आहे. हा माणसाला लय असं चांगल्या गोष्टी ऐकायला भारी वाटतं. म्हणजे वैकुंठात काय आम्हाला कळालं, मग ब्रह्मलोकात काय आहे बरं का ते पण सांगा म्हटले. ब्रह्मलोकात असं आहे म्हटले महाराज बरं का. नाथ बाबांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की ते तर मूर्तिमंत चारी वेद मूर्तिमंत आहेत ब्रह्मलोकात. ते तर मूर्तिमंत चारी वेद, मूर्तिमंत ब्रह्मचार्य शुद्ध, मूर्तिमंत धर्म प्रसिद्ध, तप ही विषय मूर्तिमंत महाराज बरं का. तप सगळं तिथं शुद्ध, ब्रह्मचार्याचं शुद्ध मूर्तिमंत तिथं आहे. 4 वेद प्रत्यक्षात ब्रह्मलोकामध्ये आहे बरं का. मग आणखी काय आहे ब्रह्मलोकामध्ये म्हणाल तर ब्रह्मलोकामध्ये ते तर गायत्री मूर्तिमंत, वाचा वर्तत मूर्तिमंत. म्हणजे वाचा वर्तत म्हणजे बोलणं, जे बोललंय तेच करायचं बरं का. आता आपल्याकडे माहिती आहे बोलणं एक करणं दुसरंच आहे ना. हे कर म्हणले की ते करायचं, आसरा म्हणलं की मसुबा आणून ठेवायचं. हा हे आपल्याकडे असते माहितच आहे तुम्हाला. हा आगाव बरं का. आता ठीक आहे पण तिथं वाचा बोले जैसा चाले त्याची हा आपल्याला माहित आहे. ते सगळं कुठे आहे माहिती आहे का, फक्त ब्रह्मलोकात आहे बरं का. वाचावर तप ही विषय तर तिथं आणखी काय महाराज म्हटलं तर ब्रह्मलोकामध्ये प्रत्यक्षात ब्रह्मदेव आहेत, सगळ्या गोष्टी तिथं आहेत बरं का. पण ब्रह्मलोकात पण असा काला नाही बाबा. बरोबर ब्रह्मलोक पण असा नाही, वैकुंठात पण नाही. आता म्हणले हे लोक ठीक आहे म्हणले बा महाराज ब्रह्मलोकात पण नाही वैकुंठात पण नाही, पण तुम्ही डायरेक्ट तेवढ्या लांबून एवढ्या खाली येण्यापेक्षा बेजारी कशाला करताय, स्वर्गात जावा म्हटले. स्वर्गात काला असेल. अहो महाराज म्हणले बाबांनो स्वर्गात सुद्धा नाही काला, कारण वर्णन आलेलं आहे काय स्वर्गातले देव काला खाण्यासाठी कुठं आले. आजी ओस अमरावती माहीतच आहे. मग आता अमरावतीमध्ये काय आहे तर अमर असं सिंहासन आहे बरं का. अमरावती भवन आहे, तिथं महाराज पिण्यासाठी अमृत आहे. वॉटर नाही, पाणी नाही, तहान लागली डायरेक्ट गिलासात घ्यायचं अमृत प्यायचं. अमर महाराज बरं का. अहो असे सरोवर आहेत मोठे मोठे अमृताचे बरं का. कामधेनूचे कळप आहेत, कामधेनूची जी इच्छा कराल ती पूर्ण होत्या. कल्पतरू वृक्षाची बागच आहे मला महाराज अमरावतीमध्ये बरं का. आता कल्पतरू वृक्ष म्हणजे त्याच्या खाली बसून आपल्या मनात इच्छा आली ती पूर्ण होणार. असं सगळं वैभव बरं का. ते सुरेंद्र मासाय मशनंती दिव्यांती दिव्य भोगाय बरं का. सुरेंद्र लोका मशनंती दिव्यांती दिव्य भोगा, दिव्य अशा भोग भोगण्यासाठीच ते स्वर्ग आहे बरं का. पण तिथं बाबा सगळं काही आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणखी बरं का रंभा उर्वशी हा तुम्ही गाडवाचं लगीन पिक्चर बघितले सगळे जवळपास बघितलेच असते, महिला वर्गाने तर जवळपास बघितलेच असते. त्याच्यामध्ये व्यवस्थित दाखवलं बघा स्वर्गात काय आहे काय नाही आहे ना. गंधर्व वगैरे घालण्यासाठी सगळे नारद मुनी सगळं तिथं आहे. पण तिथं पण बाबा काला मात्र तिथं पण नाही. काला हा वैकुंठात पण नाही, काला हा ब्रह्मलोकात पण नाही, काला हा स्वर्गात पण नाही. त्याच्यामुळं महाराज म्हणतात की वैकुंठी तो ऐसा नाही आणि कवळ काही काल्याचे, म्हणून महाराज इथं येणार आहेत बरं का. आता
जरा तत्वज्ञानाच्या चिंतनाच्या जर बाबतीत बघितलं तर काला वैकुंठात का नाही, कारण वैकुंठामध्ये देवच नाही महाराज. तुम्ही म्हणाला असं कसं काय आहे ना, आता वैकुंठ हे सगळं देवानंच मांडलेलं आहे. तुम्ही इतका वेळ तर सांगितलं वैकुंठात देव आहे, कारण हल्लीचा मुक्काम देवाचा वैकुंठामध्ये नाही. त्याचं कसं नाथ महाराजांनी सांगितलंय, ज्या सुखा कारणे देव वेदाला, म्हणून देवच वैकुंठात नाही, देवालाच आवडत नाही. नावाडे वैकुंठ शेषाचे वैष्णव सदनामध्ये आहे हे आपल्याला कळालं बरं का. देव वैकुंठात नाही. मग महाराज म्हटले, देवा तुझं वैकुंठ तुलाच आवडत नाही तर आम्ही कशाला राहावं तिथं, आहे ना बरं का. आम्ही कशाला राहू, आहे ना. आता मला सांगा, आपल्या घरी पाहुणा आला, तुमच्या घरी जर पाहुणा आला हा, आणि तुम्ही रात्रच्याला जेवण वगैरे व्यवस्थित झालं, जेवण झाल्यानंतर तुम्ही रस्त्यावर बास टाकली आणि पाहुण्याला म्हणलं, पाहुणे तुम्ही घरात झोपा. पाहुणा झोपल का? मला असं कसं पाहुणे तुम्ही बाहेर आणि मी घरात, असं कसं काय? हे ना म्हणला, कसा म्हणला पाहुणे, घरात एवढी टेकणं झाली म्हणला बरं का. लाईट बंद केली की त्यांचा असा कार्यक्रम चालू होते महाराज की बस मला, आणि पांघरून घेतल्यास तर आणखी विशेषच कार्यक्रम चालू होते. त्याच्यामुळं म्हटला घरात मी झोपणार नाही बाबा, मी बाहेर झोपतो. मग पाहुणा काय म्हणेल, आता पाहुणा घरात झोपेल का? नाही म्हणलं, ठीक आहे म्हणलं पाहुणे तुम्ही बाहेर ना, मग तुम्ही तिथं आम्ही बरं का. त्याच्यामुळं तुकाराम महाराज मी काय म्हटले, तेव्हा तुलाच वैकुंठ आवडत नाही तर आम्ही कशाला राहू, म्हणून तुकाराम महाराज म्हणले तू जिथं तिथं आम्ही बरं का. म्हणून नामदेव महाराजांचा पण अभंग आहे बघा. नामदेव महाराज काय म्हणतात, वैकुंठाची आमा नको धाडू हरीस. हा काय म्हटले, वैकुंठाला नको बाबा, वास दे सर्व काळ पंढरीचा. वैकुंठ कोपट
आता देव वैकुंठात नाही, मग काला तर कसा होईल, आहे ना? भक्तात बी काला होत नाही आणि देवात पण काला होत नाही. त्याच्यामुळे दोघं पण इथंच राहावं लागतं बरं का. आणि दुसरं कारण असं की वैकुंठ ही फक्त आणि फक्त भोगभूमी आहे बघा. तिथं कर्म करता येत नाही आणि काला हे कर्म आहे. कर्म करायचं असल्यामुळे ते मृत्यू लोकातच यावं लागेल तुम्हाला. तर वैकुंठामध्ये ते काला करणं होणार नाही. त्याच्यामुळे देव भक्त पण इथंच आहे. त्याच्यामुळं वैकुंठ येतो आणि कवळ काही काल्याचे, घास सुद्धा तिथं काल्याचा नाही बाबा बरं का. आता मग श्रोते काय म्हटले, मृत्यू लोकामध्ये जो कोणी जन्माला येईल महाराज, तो 3 वर्गामध्ये विभागला जातो. एक आहे बद्धाचा, दुसरा आहे मुमुक्षुचा आणि तिसरा आहे मुक्ताचा बरं का. बद्धाचा म्हणजे काय, बद्धाला स्वातंत्र्य पण नाही जन्म घेण्याचं, आहे ना बरं का. आणि तो बद्धाला काला कसं काय मिळणार, त्याला देवाची संगतीच नाही महाराज. देवाच्या संगतीमध्ये आला तर काला मिळेल ना, म्हणून बद्धाला काला कसा मिळणार. तो आपलं आलेले भोग भोगायचे आणि मरून जायचं. बद्धामध्ये परत 2 प्रकार आहेत, एक सामान्य बद्ध आणि एक विशेष बद्ध बरं का. सामान्य बद्ध म्हणजे काय, आलेले आपले भोग भोगायचे, चाललंय आपलं जीवन, जन्माला आला बस जगायचं नाही, एका दिवशी मरायचं, याला म्हणायचं सामान्य बद्ध. आणि विशेष बद्ध म्हणजे त्याच्या सगळे असे विशेषच भोग असेल बरं का. म्हणजे त्याच्यात विशेषच सगळं काय विशेष, 100 एकरची वाट लावली तरी मग वाटल्यानं जास्ती पैसे उधळले काही, याला म्हणायचं विशेष बद्ध बरं का. देवाची तर संगती नाहीच महाराज, हा सगळी वाटच लावणार सगळी, इकडं लेकर किती मोडतात रडून, हा याला म्हणायचं विशेष बद्ध बरं का. मग आता बद्धाला परत स्वातंत्र्य आहे का जन्म घेण्याचं, बद्धाला नाही महाराज. कारण बद्ध जन्माला येईल याची गॅरंटीच नाही. जेव्हा त्याचं काही पाप पुण्य समान झालं तर तो मृत्यू लोकात जन्माला येईल. त्याच्यामुळे त्याला काला नाही, जन्म बी नाही, देवाची संगती नाही, काही नाही. म्हणून बद्धाचंही वाक्य आहे का, बद्ध म्हणतोय का मग उपजून या पुढे येऊ परत मी जन्माला येईल असं बद्ध म्हणतो का, नाही महाराज. बरं ठीक आहे म्हटले. मग मुमुक्षुचं तर हे वाक्य आहे का, मुमुक्ष, तर माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हे बाबा मुमुक्षचं पण वाक्य नाही. कारण मुमुक्षची व्याख्या अशी केलेली आहे, मोक्ष इच्छसी इति मुमुक्षः, म्हणजे तो फक्त आणि फक्त मोक्षाची प्राप्ती करण्यासाठीच जीवन जगतो, त्याला म्हणायचं मुमुक्ष. विठाला मुमुक्षचं काय, गीतेच्या 13व्या अध्यायात 8वा श्लोक आलाय, जन्म दुःख जराव्याध दुःख दोषानु दर्शनम. याच्यावर त्या पंक्ती माऊलीने खूप चांगले लिहिले आहे. पै भव स्वर्गा उभगले मुमुक्षु योग ज्ञाना ओळखले, पुढती नयोया निघाले म्हणती पैजा जेत बरं का. काय म्हणले, त्याला पैज लावलेली आहे महाराज, पुन्हा जन्माला येणार नाही. पुढती या नयो निघाले पैजा जेत, पैज मारलेली आहे मुमुक्षुनं. काय, मी जन्माला आलो करून मोक्षच प्राप्त करणार, मोक्षाशिवाय काही नाही. कारण त्यानं दुःख सगळं मुमुक्षुला ज्ञान झालेलं असतं महाराज बरं का. आता मुमुक्षुमध्ये परत 2 प्रकार आहेत, एक आहे बद्ध मुमुक्ष आणि एक तीव्र मुमुक्ष, तीव्र जिज्ञासा असणार बरं का. आता मंद जिज्ञासा असणार मुमुक्ष बरं का. मंद जिज्ञासा म्हणजे काय, पंढरपूरला जावंसं वाटतं, 20 वर्ष झालं वाटतं, काय अर्थ आहे का त्याला, 20 वर्ष झालं जावंसं वाटतंय पंढरपूरला जावं. जायसाठी काय बसमध्ये बसलाय का, तिकीट काढलाय का, दसम्या पिसम्या घेतल्यात का बांधून, बायकोनं चिवडा पिवडा दिलाय का जरा काही का, जावा गड्या वारीला म्हणून, हा पंढरपूरला गेलाय का, चंद्रभागेचं स्नान केलंय का, नामदेव पायरीचं दर्शन घेतलंय का, भगवंताचं दर्शन घेतलंय का, नगर प्रदक्षिणा केलीय का, कळसाचं दर्शन घेतलंय का, पताक्याचं दर्शन घेतलंय का, ह्या गोष्टी केल्यात का, ज्ञानेश्वरी घेतले का, वाचले का, घरी आलाय का, याचा काही पत्ताच नाही. 20 वर्ष झालं वाटतंय मला पंढरपूरला जाऊ, याला म्हणायचं मंद जिज्ञासा. मोक्ष मला मिळावा असं वाटतंय, पण त्याच्यासाठी प्रयत्न काही नाहीत ना, प्रयत्न काहीच नाही, प्रयत्न नाम शून्य, हा याला म्हणायचं मंद जिज्ञासा. आणि तीव्र जिज्ञासा महाराज, त्याला पूर्ण ज्ञान झालेलं असतं बरं का. माऊली काय म्हणतात, म्हणे पूयगर्ते रिगाला तो मूत्ररंध्रे निघाला, कटारिया मी चाकीला तुझं स्वेद. अर्थ सांगतो, म्हणे पूयगर्ते निघाला म्हणजे पिंड कुठं तयार होतो, आईच्या गर्भात. अहो तिथं किती घाण आहे. भागवतामध्ये 28 नरक सांगितलेले आहेत, पण 29वा नरक आपण तर कोणी बघितले नाही. जरी बघायचं असेल तर आईच्या उदरामध्ये तो 29वा नरक आहे बाबा असं म्हणायचं. नाथबाबांनी पण वर्णन केले की विष्ठा लेप चौकडे, नाकी तोंडी क्रमक केले, है ना. गर्भवासाचे दुःख, असं गाढव दुःख आहे महाराज गर्भवासाचं. त्याच्यामुळं मुमुक्षुने हे ओळखलेलं आहे बरं का. म्हणे पूय करते निघाला, ते मूत्ररंध्रे ते निघाला बरं का. मूत्ररंध्रातून त्याचा जन्म झाला. आणि पुढचं सांगू का, कटारिया मी चाखीला तुझं श्वेत. तुझं श्वेत म्हणजे घाम, श्वेत म्हणजे घाम बरं का. काय म्हटला, आईचं स्तनपान करताना मी घाम सुद्धा पिला, एवढं त्याला
ज्ञान झालेलं असतं मुमुक्षूला, म्हणून मुमुक्षू हा फक्त आणि फक्त मोक्षाची इच्छा करतो, म्हणून मुमुक्षू म्हणत नाही की उपजून या पुढची, बरं का. हे वाक्य मुमुक्षूचं पण आहे, हे वाक्य बद्धाचं पण नाही. मग हे वाक्य कुणाचं आहे म्हणाल तर हे वाक्य आहे मुक्तांचं आहे वाक्य. बरं, आता तुम्ही म्हणाल मुक्तांचं आहे वाक्य कसं काय? कारण मुक्तांच्या तर वृत्तीचा लय झालेला असतो हा, आणि त्यांना परत जन्माचं स्वातंत्र्य आहे. आता मुक्ताला स्वातंत्र्य आहे महाराज, पण वृत्तीचा लय झालेला असतो. तुमचं म्हणणं खरं आहे बरं का. मुक्तामध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे बद्ध मुक्ताचा आणि दुसरा आहे कोणता? नित्यमुक्ताचा, बरं का. दुसरा प्रकार आहे नित्यमुक्ताचा. बरं, बद्धमुक्त म्हणजे काय? ज्ञान झालंय, ज्ञान झाल्यामुळे चांगलं जीवन झाल्यामुळे तो मुक्त स्थितीला प्राप्त झाला, त्याला परत स्वातंत्र्य घ्यायचं, स्वातंत्र्य जन्माला येऊ शकतो असं त्याला नाही बरं का. पण नित्यमुक्त जे आहेत त्यांना स्वातंत्र्य आहे महाराज, त्यांना वाटल तेव्हा येऊ शकतात, वाटल तेव्हा जाऊ शकतात, त्यांना म्हणायचं नित्यमुक्त. बरं, मग आता हे नित्यमुक्त कोण आहे तर ते आमचे संत आहेत बरं का. हा, संत आहेत, म्हणून हे उपजून या पुढती कोण म्हणतात? आमचे तुकाराम महाराज म्हणतात बरं का. उपजून या पुढती आम्ही परत जन्माला येऊ तेव्हा हा, आणि वैकुंठी तो असा काला नाही त्याच्यामुळे आम्ही परत जन्माला येऊ, परत जाऊ, म्हणून हे वाक्य कोणाचं आहे तर नित्यमुक्ताचं वाक्य आहे. बरं, उदाहरणात सांगायचं झालं तर एक दृष्टांत देतो आणि तुम्हाला लगेच समजेल. नाथ बाबांचा दृष्टांत घ्या बरं का. नाथ महाराजांचं अवतार कार्य झालं, नाथ बाबांनी देह ठेवला, चला म्हणजे बस झालं म्हटले या मृत्यू लोकामध्ये, आणि देह ठेवला. मग ताटी वगैरे सजवण्यासाठी आले बाबा, सगळी अंत्ययात्रेची तयारी, गावातल्या सगळ्या पाया बी गोळ्या झाल्या. पाया गोळ्या झाली की महाराज रडापडी चालू असते, माय आता कसं आम्हाला रामायण कोण सांगणार आणि पोळ्या खाऊ कोण घालणार लेकरासाठी. माझी वय एवढं पण होतं बरं का, रामायण सांगून पोळ्या खाऊ घालायचं, पोळ्या तुपाचं जेवण महाराज नाथ महाराज द्यायचे, आणि घरी पण न्या बाबा लेकरा बाळांसाठी असं म्हणायचे. मग हे झाली रडापडी चालू सगळी, ते ताटी वगैरे बांधणारे, आता ते विशेषच माणसं असतात बघा ताटी बांधणारे, ठराविकच ते पाये मोडणारे ठराविकच माणसं असतात. आता तुमच्या गावात असतीलच आहे ना, हा, त्यांनी जरा पुढच्या माणसाला बी सांगा बाबा, नाहीतर पुढच्या माणसं बघा आपला कोरोनाचं बघितलंय ना मेकअपला तर तिकडे तसं मुली येण्या काळात हा जरा सांगा म्हणजे कसं असतं ते. असो, ती ताटी वगैरे सजवली, मग अंत्ययात्रा निघाली बाबा, खांदेकरी आले, कपडे शर्ट वगैरे काढले, खांदेकरी घेतले, नाथ महाराजांना घेऊन निघाले बरं का. नित्यमुक्ताचा विषय चाललाय आपला हा. नाथ महाराजाची अंत्ययात्रा निघाली, अंत्ययात्रा निघाल्यानंतर काय झालं, गावामध्ये लेक मातीला नेहला घोडं आलं होतं बरं का. आणि त्या लेक मातीच्या आईनं काय म्हटली, काय करावं माय, माझ्या लेकीला नेहला आज घोडं आले आणि पुढून ही नाथ महाराजाचं निघाले मड. असं जेव्हा म्हटली नाथ महाराजाला कळालं, नाथ महाराज म्हणले ठेवा मला खाली. हे असे माणसं पळून गेले ना महाराज खाली ठेवले. नाथ महाराज म्हणले बाई आज तुझ्या लेकीला वाटलं मी उद्या मरतो बरं का, उद्या मरतो ठीक आहे म्हणले. परत नाथ महाराजांनी 2 दिवसांनी परत ते ठेवला, म्हणले तिला खांदेकरी वगैरे आले, परत शर्ट वगैरे काढले, परत अंत्ययात्रा निघाली महाराज बरं का नाथ महाराजाची. हा, अंत्ययात्रा निघाली, असं मस्त पब्लिक काय नाथ महाराज होते ते महाराज वैभवशाली सगळं संत, भयंकर पब्लिक आणि निघाली. अंत्ययात्रा निघाल्यानंतर गावाच्या बाजूला काय असतं आपलं, गाव संपलं की गावातून बाहेर निघाल्यास काय तुमच्याकडे देतात का नाही हिसाब? हा, आमच्याकडे असते बरं का, तुमच्याकडे बी आहे आज मला कळलं. चला तर विसावा दिल्यानंतर काय झालं, पुढचे खांदेकरी माग आले आणि मागचे खांदेकरी पुढे गेले बरं का. त्याच्यात मग एका खांदेकऱ्याला वाटलं, काय म्हणले नाथ महाराज, त्यांच्या एकनाथी भागवताची कीर्ती अशी झाली अजरामर की काशीमध्ये हत्तीवरून त्यांची मिरवणूक काढली आणि अख्ख्या काशीवर महाराज पेढे आणि साखर वाटली महाराज. असे नाथ महाराज आज आमच्याच खांद्यावर निघाले, असं वाटलं, अहंकार आला त्याला. नाथ महाराज परत म्हणले ठेवार म्हणले मला खाली. असे लोक पळून गेले माणसाला, आणि तिची गाडगं झालेलं होतं की नाही, त्यानं म्हटलं आता पुढे जावं तर कुणाला जाळावं आणि माघारी जाऊ तर कडब्याच्या पेंडूचं काय करावं, असं त्याला वाटलं महाराज. पण सांगायचा विषय म्हणजे नाथ महाराजांनी म्हटले की बाबा मी कुणाला त्रास देणार नाही बरं का, मी माझं बघेन. मग षष्टीच्या दिवशी अतिशय आनंदामध्ये भजन कीर्तन झालं आणि नाथ महाराजांनी जल समाधी घेतली. याला म्हणायचं नित्यमुक्त. वाटल तेव्हा देह ठेवतात आणि वाटल तेव्हा मृत्यू लोकात येतात, वाटल तेव्हा जातात, याला म्हणायचं स्वातंत्र्य असणार बरं का. जन्म सगळं वृत्तीसहित तिथं. आता आमचे तुकोबारायांचं जर बघितलं तर तसंच आहे महाराज. तुकोबारायांचं काय लोहगाव एवढं संपन्न झालं होतं, देवाला आज्ञा केली
काय तुकोबारायांनी लोहगाव एवढं संपन्न झालं होतं. महाराज महिनाभर राहायचे लोहगावमध्ये आणि कीर्तन असं भजन वगैरे चालू असं लोहगाव उच्च संपत्तीला झालं आणि यवनांची तिथं नजर पडली महाराज. त्याच्यामुळे लोहगावला 2 वेळेस लुटलं. महाराजांनी हे प्रत्यक्ष पाहिलं. अनेक वारकरी महाराजांच्या कीर्तनाला वगैरे यायचे, त्यांची हत्या झाली. महाराज महिलांमध्ये अत्याचार झाले हे सगळं महाराजांनी बघितले आणि महाराजांना एवढा कंटाळा आला की महाराजांनी देवाला विनंती केली. काय विनंती केली? आता दिसून येताना, 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 देवा आता या जनाला मी दिसू नये असं काहीतरी कर. मग देव वैकुंठातून आले, प्रत्यक्ष गरुड वाहन घेऊन आले आणि तुकोबारायांना सदेह वैकुंठाला घेऊन गेले. आता काही म्हणते तर की सदेह कसं जाऊ शकते, तर असं तसं त्याचा आपल्याला विषय धरायचा नाही. आता तुम्हाला काहीच कळत नाही म्हणूनच तुम्ही म्हणता आहे की. आता रेडा कसा बोलला, ह्या रेड्याला कसं कळत? रेडा वेद कसा बोलला हे म्हणणारे ह्या रेड्याला कसं कळत की रेडा वेद बोलावा. असो मग महाराज सदैव वैकुंठाला गेले. वृत्ती सहित तिथं आहे बरं का. बरं महाराज वैकुंठाला गेले पण आमच्या भागीरथी माऊलीसाठी परत आले त्याचे प्रमाण आहेत बरं का. एकदा आले महाराज, एकदा म्हणता पुन्हा एकदा निळोबारायासाठी आले. निळोबारायाने 43 दिवस अनुष्ठान केल्यानंतर स्वतः देवाला, अरे बाबा तू कशाला आलायस म्हटलं, तुझी आम्हाला गरज नाही. देवाला म्हणेल हे आमचे संत म्हणतात तू कशाला आलास, तुझा आमचं काम तुकोबारायाकडे आहे. म्हणून तुकोबाराय परत एकदा आले बरं का. 2दा आले. एकदा टाळ आणि 17 अभंग लिहून वैकुंठातून काढले. याला म्हणायचं मुक्त आणि तेही नित्यमुक्त. म्हणून हे उपजून या पुढे येऊ काला जे म्हणतात ते आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचं वाक्य आहे बरं का. आणि हे नित्यमुक्तांचं वाक्य आहे, हे आमच्या सकल संतांचं वाक्य आहे, हे आम्हाला कळालं. बरं मग आता श्रोते जे बसलेले होते ते म्हटले महाराज तुम्हाला काला मिळालेला तुम्ही एकटाच खाणार की आम्हाला बी देणार? हो एकटाच खाणार का आम्हालाही देणार? त्याचं चिंतन अभंगाच्या चित्र
तुम्ही असं खाली थांबू नका, काय थंड लागते पडशी आहे ना, म्हणून टाळघरी आपल्या आजारी पडता भागा नाही. हा ते घरी येतो माझे, हे जर नसतील तर मला काय आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही मागे जाऊन या इथं थांबा, काय नाही आपल्याला. असं काही नाही, मला कोरोना वगैरे मी काळजी घेतलेला आहे, सॅनिटायझर माझ्या बॅग मध्ये घेऊन आलो मी. असं काही काय होणार नाही मला. विष्णूचा समजा कशाला पाहिजे आपल्याला, मरणाचं पाहिजे, मरणाचं पाहिजे असते तर हे आलेच नसते इथं. देवाची आवड आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, म्हणून इथं सगळे तुम्ही आलेत बरं का. हा तर एकमेका देवमुखी आणि सुखे घालू मध्ये. महाराज म्हणले बाबांनो, आमचा संप्रदाय तसा नाही. कसा? आपपोट्या, म्हणजे घराचे कवाड लावायचे आणि घरामध्ये गुलाबजामुन, बासुंदी, चितळ्याचं श्रीखंड, केकीचा पेढा, जिलेबी, असं हे आमचं आम्ही जेवायचं, असला आमचा संप्रदाय नाही भाऊ म्हणले. हा काय म्हटले, आपण जेवणी जेविलो का, संतर्पण करी तुका. हा आम्ही जेवून बाबा सगळ्यांना जीव घालणारा असा संप्रदाय आमचा आहे बरं का. विनोदामध्ये सांगायचं झालं तर एकदा राक्षसांचं आणि देवांचं, राक्षस आणि देवांचं असं चर्चेमधून भांडण पेटलं, वादविवाद म्हणजे आम्ही श्रेष्ठ आहे म्हणून, राक्षस आम्ही श्रेष्ठ. देव म्हणले अरे तुम्हाला बघून तरी वाटते का तुम्ही श्रेष्ठ? हा हे दात बाहेर निघाले, केसाचा पत्ता नाही, पारा असं, हा तुमच्याकडे बघून तरी वाटते का तुम्ही श्रेष्ठ आहेत म्हणून? आम्ही बघा, आम्ही कसं स्वच्छ राहतो, आम्ही आहे श्रेष्ठ. अरे म्हटले तुम्हाला काय, तुम्ही स्वच्छ राहून काय त्याला, त्याच्यात नाही म्हटले, आमच्याकडे ताकद जास्त आहे त्याच्यामुळं आम्ही श्रेष्ठ. देव म्हटले त्याच्यात काय, तुम्हाला किद्दा हरवलं, किद्दा माती खाऊ घातलं, बरोबर आहे. हा त्याच्यामुळं आम्ही श्रेष्ठ म्हटले. हा असं नाही म्हटले, वाद लागला महाराज तेवढ्यात भगवान तिथं आले. भगवान म्हणले हे बघा, असं वादातून कळणार नाही कोणी श्रेष्ठ आहे, कोण काय कमी, कोण बारीक आहे, असं कळणार नाही. राक्षस म्हणले होय की देवा, आम्ही त्याला कवाच्यानं सांगता झालं तर. आणि म्हणले जरा गप्पा म्हणले राक्षसाला. देव म्हणले असं करून म्हणले आपण श्रेष्ठ कोण आहे हे ठरवण्यासाठी एक परीक्षा घेऊ म्हणले बरं का. राक्षस म्हणले ठीक आहे म्हणले, त्याच्यात काय म्हटले, आम्ही एवढे अभ्यासू विद्यार्थी आहेत म्हटले, परीक्षाचं काय आम्हाला बरं का. मग परीक्षा घ्यायचं ठरलं. देव म्हटले परीक्षा अशी आहे, नियम अशी आहेत बाबा, आपल्याला जेवण करायचं, जेवण करताना तुमच्या हाताच्या पूर्ण काठी बांधली जाईल, अशी विळूची काठी बरं का, आणि तुम्ही तसं जेवण करायचं. हा मग राक्षस म्हणले त्याच्यात काय म्हटले, आम्ही लय माहिर आहोत म्हणले जेवायला, पातेल्याच्या पातेल्या पार करतो म्हणले आम्ही. बरं ठीक आहे म्हणले. देव म्हणले ठीक आहे. बरं देवाने विचारलं तुम्ही आधी बसताय, राक्षसांना आम्ही आधी बसावं. राक्षस म्हणले आम्ही आधी बसणार, तुम्हाला काही उरलं तर बघा ना म्हणले, आणि आम्हीच स्वयंपाक करतो. बरं मग म्हणले ठीक आहे बसा म्हणले. राक्षसाची पंगत बसली. महाराज देव वाढायला लागले देवाने, हे राक्षसाने मग काय झालं, पंगत बसली. आता राक्षस काय श्लोक म्हणते का, पाणी सुद्धा होत नाही महाराज. मग हे का आता हाताला अशी सगळी काठी इथून बांधलेली. काही राक्षस डाव्या हाताने जेवत होते, त्यांची बांधली होती बरं का. तुम्ही मला डाव्या हातात सोडली होती नाही, चान्सच नव्हता इकडून मी बरं का. मग ही काठी बांधली. मग राक्षसाने असं भात काढला महाराज बरं का, आणि भात जी उचलला की हात असा होतच नव्हता की काठी बांधल्यामुळे ते सरळ हात वरी गेला आणि वरील सोडला, ते सगळं तोंडात तर पडलंच नाही मला, डोळ्यात नाकात असं पडलं. हे ठसके लागले राक्षसाला, शेंबूड बाहेर आला महाराज. असा धिंगाणाच. 8 मिनिटाचा वेळ होता, 10 मिनिट झाले. देव म्हणले उठा म्हणले. काय म्हणले रे तुम्ही, ही आधी पहिलं साफ करून घ्या म्हणजे. राक्षसाला साफ करायला लागलं देवानी. म्हणले आता आम्ही जेवतो बघा म्हटले. मग देवांची पण पंगत बसली. देवांची पंगत कशी बसली म्हणाल तर 63 आकडा मराठीतला कळतो का, 63. हा तसं तोंडाकडे इकडून इकडं म्हणून आपल्याकडे पंगती तशाच बसतात माहित आहे ना. हा ते तवापासून आलेलं आहे बाबा, देवानं घालून दिलेला नियम आहे की पंगत पण कशी बसायचं. एवढी आमची समृद्धीनं संपन्न आहे हो संस्कृती आमची. तर देव म्हटले ठीक आहे म्हणजे आता आम्ही जेवतो म्हटले. काट्या बांधलेल्या राक्षसांनी वाडायपुरतीच वाट ठेवली देवाने, 1.5 फूट मध्ये अंतर. हा फक्त वाड्यात जावा आणि माघारी यावा. मग चालू झाले पंगत बसले. श्लोक वगैरे म्हटला सगळ्या देवानी. आणि काय केलं, इकडल्या देवानं आपल्या ताटातली जिलेबी उचलली आणि समोरच्या देवाच्या तोंडात भरवली. समोरच्या देवानं बासुंदी उचलली आणि इकडल्या देवाच्या तोंडामध्ये भरवली. त्याच्यामुळं आमचा संप्रदाय कसा आहे महाराज, आपण जेवी लोक बरं का, एकमेकाला घालून आता समोरच्या तोंडात घासल्यानंतर काला सुद्या किती समाधान लाभतं आहे ना. हा
उठावटी अभिमान जायचं. मग अभिमानाचं नाही आम्हाला समोरच्याच्या मुखात घालायचं, त्याच्या पाया पडायचं बरं का. तो आपल्या पाया पडणार नाही. भले तो 10 वर्षाचा जरी वारकरी असला तरी त्याच्या पाया पडतात 70 वर्षाचे बरं का. ही आमची परंपरा. त्याच्यामुळं आपण जेवणी जेविलं का म्हणून हे जे आम्हाला मदचित्ता मदगत प्राणाबोधयंतम परस्परम हे आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे ज्ञान, हे आम्ही एकट्यापुरतं ठेवणार नाही बा, हे आम्ही सगळ्यांना देणार. म्हणून महाराज म्हणतात की एकमेका देवमुखी. हे असं एक आता साधी गोष्ट आहे. आपल्या घरी जर भाजी झाली तर आपण शेजाऱ्याला देतो. काही उद्देश असतो का शेजाऱ्याकडून 20 रुपये घ्यायचा? नाही महाराज. पण आपल्या घरी केले, पण त्याला देण्यामध्ये, त्यानं खाल्ल्यानंतर त्याच्या सुखामध्ये आपल्याला किती आनंद वाटतो है ना. तसा आमचा संप्रदाय आहे. म्हणून महाराज म्हटले की एकमेका देऊ मुली आमचा संप्रदाय. आपण खोट्या नाही बाबा, सुखे घालू हुंबरी, सुखानं हुंबरी घालू. आणि मग महाराजांना श्रोत्याने प्रश्न केला की महाराज तुम्ही म्हणतात बरोबर आहे, आम्हाला पण काला देणार, पण हे कर्म तुम्ही कुठं केलं तर त्याचं चिंतन अभंगाच्या Ah